भारत ने तय कर लिया है, खून और पानी एक साथ नहीं बहेंगे। आत्मनिर्भरता का नाता हमारे सामर्थ्य से जुड़ा हुआ। हम स्वदेशी मजबूरी में नहीं, मजबूती के साथ उपयोग करेंगे, मजबूती के लिए उपयोग करेंगे और जरूरत पड़ी तो औरों को मजबूर करने के लिए उपयोग करेंगे। भारत के किसान, भारत के पशुपालक, भारत के मछुआरे हमारी सबसे बड़ी प्राथमिकता है। उनसे जुड़ी किसी भी अहितकारी नीति के आगे मोदी दीवार बन के खड़ा है। कि सरकार फाइलों में नहीं होनी चाहिए, सरकार देश के नागरिकों की लाइफ में होनी चाहिए। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे भाषण 15 ऑगस्ट 2025 रोजीचे आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, देशातील शेतकरी, पशुपालक, इतर घटक यांना नुकसान पोहोचेल असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत। आणि त्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की ते नरेंद्र मोदी यांचे करिअर बरबाद करू शकतात। त्यानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर ट्रेड डील हा करार केला। Modi is a great man. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career, okay? ट्रम्प यांच्या धमकीला घाबरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ट्रेड डीलचा निर्णय घेतला आहे। वास्तविक जर एपिस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी नाहीत, तर ट्रम्पच्या धमकीला घाबरून त्यांनी हा करार केलाच का, हा मोठा प्रश्न भारतीय जनतेच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। वास्तविक ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये। हा ट्रम्प यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, परंतु नरेंद्र मोदी का घाबरत आहेत हा भारतीय जनतेच्या पुढे पडलेला फार मोठा प्रश्न आहे। के बरोबर केलेल्या या ट्रेड डीलमुळे भारतातील शेतकरीच नाही तर भारताची अर्थव्यवस्थासुद्धा मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाहीत। कारण गेल्या 25 वर्षापासून भारत देशाची निर्यात ही 25% पेट्रोलियम पदार्थांची आहे। म्हणजेच भारत देश 85% कच्च्या तेलाची आयात करूनसुद्धा पेट्रोलियम पदार्थांचा प्रमुख निर्यातक आहे आणि या गोष्टीच्या आधारावरच भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेबरोबर केलेला हा फार मोठा विश्वासघात आहे। या ट्रेड डीलमुळे नरेंद्र मोदी यांचा मी जाहीर निषेध करीत आहे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान, जय किसान।